सगळी पातळी आपल्या आतमध्ये इथपर्यंत आलो 11 फूट आलो तर काही लोकांना खूप मोठी समस्या झाली. त्यानंतर बजरंग दलाच्या मित्रांनी आणले ते बऱ्याच गाड्या बाहेर काढल्या आणि 5 मिनिटाच्या ते झाल्या. आणि वरती आमचा एक पेशंट पण आहे, त्याला वरती यायला जायला तो बायपास झालेली त्याची. मला त्याची पर्सनल कंप्लेंट नाही करायची, फक्त आम्हाला व्हायला की हे पाण्यात आपलं सुरक्षा कसं मिळेल. आणि हे चाचे आहेत पुढे ते केळ्यांचं दुकान आहे त्याचं केळ्यांचं. दरवर्षी ताई त्यांचं नुकसान होत असतं, दरवर्षी आणतात त्याचं दर वर्षभर कमवलेलं जातं. आम्हाला फक्त तुमच्याकडे एक सरकारी हमी पाहिजे. 14 तारखेला मी निघते कॉर्पोरेशनला, त्याला इथे वाडारोड पण टाकला जातो खूप. नाही फक्त एकच दुसरी गोष्ट ते आपलं आहे ना खालचं वाडा आहे ना बारीक साईज केलेली आहे तो विषय आहे आता होणार आहे 14 तारखेला. आपल्याला कंपाऊंड वॉल जो आहे ना तो वॉल पाहिजे. फक्त ते पाणी आतमध्ये येण्यासाठी फक्त ती एकच विनंती आहे, बाकी सगळं आम्ही करता येईल. पण आम्हाला बिल्डर पण सहकार्य करत नाही. माझे हे फ्लॅटी आहेत, आम्ही कंप्लीट करून आम्हाला सहकार्य करतो. आणि आता तुम्ही आलात ना, हे एवढं मोठे बॅकबोन मिळाले आम्हाला की त्याच्यामधून तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडं तरी सहकार्य केलं ना आमच्यासाठी. 14 तारखेला तुम्ही कॉर्पोरेशनला येईल. बिल्डरचा नंबर आहे पुढकर बिल्डर आहे की अण्णा गाडी आपली याच्यात पाण्यात त्याचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले सगळे व्हिडिओज आहेत त्याच्यावर. बिल्डरचा नंबर मी दिला आहे त्यालाही बोलू आपण 14 तारखेला. आता एवढं पाणी आलो बरं का गाडी दाखवली एक आपली. पूर्ण हा जिना आहे ना, हा जिना आहे ना 3 पायऱ्या राहिल्या होत्या फक्त. चला शेवटचं कळकळी निवेदन एकच निवेदन आहे आमचं की आम्हाला प्रोटेक्शन 14 तारखेला 10:30 वाजता कॉर्पोरेशन. ही आपली गाडी नवीन होती 3 महिने. हो सैनिकाला की नाही